नमस्ते, हरिओम. अजून श्रावण महिना बाकी आहे बराचसा. अजून तरीसुद्धा बऱ्याचशा लोकांचे प्रश्न येत आहे की ह्यावेळेस गणपती स्थापना आणि हरतालिका व्रत हे एकाच दिवशी आलेलं आहे. तर ह्या दिवशी आम्ही हरतालिका कधी करायची का करायचीच नाही, किंवा गणपती स्थापना कधी करायला पाहिजे. कारण तृतीया ही आदल्या दिवशीच येत आहे. तृतीया ही फक्त गणेश स्थापनेच्या दिवशी सकाळी 7:07 तृतीया आहे आणि नंतरून चतुर्थी तिथी ही लागत आहे. मग काय करायला पाहिजे, अशा बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आहेत. म्हणून आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सगळे अपकमिंग व्हिडिओज सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतील. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाचा, हरतालिका ही जी तिथी आहे ही तिथी प्रधान आहे. संपूर्ण जेवढ्या आपले महत्त्वाचे कार्य आहे याला तिथी महत्त्वाची आहे. मग तिथी तर सकाळी 7:07 तृतीया आहे. मग हरतालिका त्या दिवशी का दिली असेल? तर हरतालिका हे व्रत सूर्योदय व्यापिनी आहे. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस तृतीया ही तिथी पाहिजे, म्हणजे ते व्रत केले तर जास्त पुण्यफल प्राप्त होतं असं शास्त्र प्रमाण आहे. मग सूर्योदय झाल्यानंतरून चतुर्थी तिथी लागते. मग चतुर्थीला ही सूर्यव्यापिनी आवश्यकता नाही. चतुर्थीला गणपती स्थापनेसाठी मध्यान्ह काळामध्ये जी चतुर्थी व्यापिनी तिथी आहे, चतुर्थ व्यापिनी दिवस आहे, त्या दिवशी त्या वेळेला गणपती स्थापना करावी असं शास्त्रप्रमाण आहे. म्हणून हरतालिका आणि गणेश स्थापना ही एकाच दिवशी आलेली आहे. मग हरतालिका आधी करायची की गणपती स्थापना आधी करायची, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. शास्त्राप्रमाणे ज्यांच्याकडे 1.5 दिवसांचा गणपती आहे, ज्यांच्याकडे 1.5 दिवसांचा गणपती आहे, त्यांनी काही काही ठिकाणी रात्री 12 वाजेपासूनच गणपती स्थापनेसाठी चालू करतात. तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही गणपती स्थापना करू शकता आणि नंतरून सुद्धा हरतालिका विधी केला तरी सुद्धा चालतो. ज्यांच्याकडे 10 दिवसांचे गणपती, 5 दिवसांचे गणपती आहे, त्या लोकांनी सकाळी हरतालिका व्रत करून घेतलेले कधीही उत्तम. हरतालिका व्रत करून घ्या आणि मग तुम्ही गणपती स्थापना करा, म्हणजे आपल्याला थोडासा अजून चांगल्या पद्धतीचा फायदा भेटेल. पण काही कारणास्तव जर आपल्याला आधी गणपती स्थापना केली आणि नंतरून हरतालिका व्रत केलं, याचा काही दोष असणार आहे का? मुळातच नाही. असा कुठल्याही प्रकारचा दोष काहीही नसणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला त्या दिवशी ज्यावेळेस शक्य होईल, गणपती स्थापनेच्या दिवशी तुम्ही गणपती स्थापना करून सुद्धा हरतालिका पूजन करू शकता. 14/9/2026 या रोजी. ह्या दिवशी गणपती स्थापना करून हरतालिका व्रत करा किंवा हरतालिकेची पूजा करून सुद्धा गणपती स्थापना करा. या दोघातून तुम्हाला जसंही शक्य होईल तुम्ही नक्कीच त्या पद्धतीने करू शकता. तर याला कुठल्याही प्रकारची काहीही अडचण नाही. फक्त ज्यांच्याकडे गणपती 1.5 दिवसाचा आहे तर त्यांनी शक्यतो तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं आधी गणपतींची स्थापना करून घ्या. कारण आपल्याकडे ऑलरेडी गणपती 1.5 दिवसाचा असणार. तर म्हणून गणपती बाप्पा जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे राहावे ह्या अनुषंगाने फक्त लवकरात लवकर पण गणपती बाप्पांची स्थापना करून तुम्ही त्या ठिकाणी हरतालिकेचं व्रत करू शकतात. एकंदरीत तुम्हाला ज्यावेळेस शक्य होईल हरतालिकेचं व्रत करा, ज्यावेळी शक्य होईल त्याच दिवशी गणपतीची स्थापना करा. म्हणजे हरतालिका आणि गणपती बाप्पांची स्थापना जरी एकाच दिवशी आलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारे काहीही अडचण नाही. बऱ्याचशा ठिकाणी असं लोकांचं म्हणणं येत आहे की हरतालिकाची स्थापना केली तर हरतालिका लगेच उचलून बाजूला ठेवून द्यायची. तर असं करू नका. ती पूजा तशीच राहू द्या आणि व्यवस्थित रेग्युलर तुमच्या पद्धतीने गणपतीची स्थापना करा. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की गणपती त्या हरतालिकेकडे बघत असतो, तर ते बघितलेलं चालत नाही. याचा शास्त्राचा काहीही संबंध नाही. कारण गणपतीमध्येच गौरींची स्थापना होत असते. बरेचसे लोक त्यांच्या घरामध्ये गौरी आणि गणपती हे सोबत सोबतच बसवतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे हरतालिका आणि गणपतींची स्थापना वेगवेगळ्या याच्यामध्ये कुठल्या प्रकारची गडबड न करता गणपतींची सुद्धा स्थापना करा आणि हरतालिकेची सुद्धा पूजा करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, संपूर्ण नातेवाईकांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये होणारे हे जे गैरसमज आहेत, संभ्रम आहेत, हे निघून जातात आणि याच्याने नक्कीच आपल्याला जे शास्त्रोक्त पद्धतीने करायचं आहे ते करण्यासाठी मदत भेटते.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते, हरिओम, जय गजानन.